राज्यात पावसाचं असमान वितरण पाहायला मिळतंय। कोकणात मुसळधार पाऊस तर मराठवाड्यात आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी झालंय। 22 जून रोजीसाठी देखील हवामान विभागानं राज्यात काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट जारी केलाय। परंतु मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची उघडीप कायम राहील अशी शक्यता आहे। पुढील 24 तासात हवामान कसं असेल पाहूयात। त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आणि हीच बातमी जर तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर आमच्या HPN मराठी न्यूज या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा। मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय, तर कोकणातील ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्गमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे। या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। रायगड आणि रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। पुण्याच्या घाट परिसराला ऑरेंज अलर्ट तर सातारा आणि कोल्हापूरच्या घाट परिसराला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाची शक्यता आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिवमध्ये हलक्या सरींची शक्यता आहे। विदर्भातील अमरावती, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे। या जिल्ह्यांमध्ये वादळी वारे आणि विजांसह पावसाची शक्यता आहे।